नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट म्हणजेच IIM मुंबईद्वारे दिनांक 14 जून 2025 रोजी एक नोटिफिकेशन जारी केलंय आणि यामध्ये ज्युनियर प्रोग्राम मॅनेजर, प्रोफेशनल असिस्टंट, ज्युनियर असिस्टंट ग्रेड 1, ज्युनियर असिस्टंट, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रेड 1 आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. जर तुम्ही ज्युनियर प्रोग्राम मॅनेजर असाल तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि कमीत कमी त्यामध्ये तुम्हाला 60% मार्क असायला पाहिजेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला 5 वर्षाचा अकॅडमिक किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चा एक्सपिरियन्स असायला पाहिजे आणि याचं पे स्केल आहे 44,900 टू 1,42,400 म्हणजे 7th पे कमिशननुसार हे लेव्हल 7 मध्ये पद येतंय. यासाठी 3 पदं खाली आहेत. प्रोफेशनल असिस्टंटसाठी तुमची मास्टर डिग्री असायला पाहिजे लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये किंवा तुमची बॅचलर डिग्री असावी लायब्ररीमध्ये. हे पद लेव्हल 6 मध्ये येतं, ज्याचं बेसिक पे 35,400 ते 1,12,400 आणि यासाठी एक पद खाली आहे. त्यानंतर ज्युनियर असिस्टंट ग्रेड 1 यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि कमीत कमी तुम्हाला 55% मार्क असायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला 5 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असावा. हे पद लेव्हल 5 मध्ये येतं. याचं बेसिक पे 29,200 टू 92,300 आहे आणि याची 2 पदं खाली आहेत. त्या व्यतिरिक्त ज्युनियर असिस्टंट याचंही पोस्ट ग्रॅज्युएशन असावं आणि यांनाही 5 वर्षाचा अनुभव असावा. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रेड 1 यांचंही पोस्ट ग्रॅज्युएशन असावं आणि त्यांनाही 55% मार्क असून त्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह हे बॅचलर डिग्रीसाठी आहे आणि त्यालाही 50% मार्क्स असावेत आणि 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव असावा. आता मी सगळ्यात शेवटी सांगितलेल्या 3 पदाचं म्हणाल तर हे लेव्हल 4, 3 आणि 2 अशा क्रमशः लेव्हलमध्ये येतं. 4 नंबर लेव्हलचं पेमेंट 25,500 टू 81,100. 3 लेव्हलचं 21,700 ते 29,100 आणि लेव्हल 2चं 19,900 टू 63,200 येत आहे. क्रमशः 5, 4, 3 अशी पदं त्यात राखीव आहेत. मित्रांनो, जर तुम्ही ज्युनियर प्रोग्रामर म्हणून अप्लाय करणार असाल तर तुम्ही 40 वर्षाच्या आत असावे. प्रोफेशनल असिस्टंट म्हणून करणार असाल तर 35 वर्षाच्या आतमध्ये असावं. ज्युनियर असिस्टंट ग्रेड 1 साठी करणार असाल तर 35 वर्षाच्या आतमध्ये असावं. त्यानंतर ज्युनियर असिस्टंट साठी करणार असाल तरीही तुमचं 35 वर्ष, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रेड 1 साठी 35 आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी 30 वर्ष तुमचं वयोमर्यादा निश्चित केली गेली आहे. यामध्ये तुम्हाला 13 जुलै 2025 ही लास्ट डेट दिलेली आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर ॲप्लाय करावं. 10/7 तारीख झालेली आहे. त्यामुळे तुम्ही यासाठी लवकरात लवकर ॲप्लाय करावं. तुम्हाला फॉर्म फी ₹590 भरावी लागेल. ही नॉन रिफंडेबल फी आहे आणि ही फक्त फी एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी सोडून बाकी कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी आहे. मित्रांनो, तुम्ही जर इलिजिबल असाल, इच्छुक असाल तर या पदासाठी जरूर आवेदन करा. कारण देशातलं एक मानलेलं इन्स्टिट्यूट आहे आणि रेप्युटेड इन्स्टिट्यूशन आहे. तुम्ही त्यामुळे या पदासाठी जरूर ॲप्लिकेशन करावं आणि 7th पे कमिशननुसार पे लेव्हल पण चांगलं आहे. तर जरूर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरावं आणि कॉम्पिटिशन द्यावं. धन्यवाद. आपल्या गव्हर्नमेंट जॉब शुअर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन-नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि जिथेही व्हॅकन्सी निघतील, त्या व्हॅकन्सी मी तुमच्यासोबत शेअर करू शकतो. मित्रांनो, जेवढं शक्य होईल तेवढं या चॅनलचा प्रसार करा. माझा हा अभियान आहे, की मी मराठी लोकांपर्यंत जवळपास सगळ्या ॲडची इन्फॉर्मेशन शेअर करावी आणि या चॅनलचा फायदा मराठी लोकांनी जास्तीत जास्त उचलावा. धन्यवाद मित्रांनो.